कालाघोडा फेस्टिवलमध्ये मला सगळ्यात बेस्ट वाटलेला आर्ट म्हणजे हाच. मित्रांनो, गेल्या वर्षीप्रमाणे या पण वर्षी आहे ना, कालाघोडाचा जो गेट आहे ना पूर्ण बॉटलनेच बनवलेला आहे. हिला पांडा पाहिजेल आहे बघा, आपण बघू शकतो तुम्ही. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज पहिल्यांदा मी ब्लॉग करतो आणि माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चाललो आहे CSTला, मी आणि माझ्यासोबत आहे माझी बायको सोनाली. तर आम्ही आता वड्यावरून निघलेलो, पण वड्यावरून आम्हाला नंतर माहिती पडलं तिकीट काढल्यानंतर की ट्रेन बंद आहे. आज मेगा ब्लॉक असल्यामुळं आम्ही रिटर्न परत तिकडून दादरला आलो. आता दादरवरून ट्रेन पकडून मग CSTला जाऊ आणि आमच्यासोबत आम्हाला CSTला प्रतीक पण भेटणार आहे. तर प्रतीक, मी आणि माझी बायको आम्ही तिघं जाणार आहे. आणि तिकडे तुम्हाला आज कालाघोडा फेस्टिवल आहे. परत आज प्रजासत्ताक दिनानिमित्त तिकडे नॅशनल अँथम वगैरे पण आहे, तर ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. अजून बघू पुढे पुढे काय बघायला भेटेल ते. तुम्ही नक्की व्लॉग लास्टपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढे ट्रेनमध्ये बसल्यावर. दादरवरून पण आम्हाला अर्ध्या तासानंतर ट्रेन भेटली. आत्ताशी आम्ही ट्रेनमध्ये चढलो आहे, बघू शकता तुम्ही. खूप वेळानंतर. काय माहिती, आज पहिला ब्लॉग आहे आणि आमच्यासोबत असा स्कॅम होतोय. पहिल्याच दिवशी मेगा ब्लॉग लावला आहे आणि ट्रेन पण टायमावरती नाही. बघू आता CSTला पोचू. प्रतीक पण अजून, तो पण ट्रेनमध्येच अटकला आहे, कुर्ल्यालाच आहे अजून. तो पण येईल, आमच्या मागच्या ट्रेनमध्येच आहे. भेटू मग आपण CSTला उतरून. तर मित्रांनो, आम्ही भायखळ्याला पण आमच्यासोबत परत एकदा स्कॅम झाला आहे. तर आता रिटर्न आम्ही मग भायखळ्याला उतरलो. शेवटी भायखळ्याच्या पुढे ट्रेन जातच नाही. तर भायखळ्याला उतरून आम्ही टॅक्सी पकडून मग आत्ता चाललो आहे जस्ट. टॅक्सीमध्येच आम्ही बघू शकतो. प्रतीक पण आमच्या मागच्या ट्रेनमध्येच होता आहे बघा. तो पण आता त्यासाठी थांबलो आम्ही. मागच्या ट्रेनमध्ये आला, मग तो आमच्यासोबतच आता चाललो आहे आम्ही CSTला. भेटू आपण CSTला उतरून. तर मित्रांनो, जस्ट आता मी एवढ्या मेहनतीनंतर 3 तास, सकाळी आम्ही 6 वाजल्यापासून निघलेलो, आत्ता वाजता ते 9. 3 तासानंतर फायनली आम्ही आत्ता जस्ट CSTला पोचलो आहे. बघू शकतो तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. या कशी उभी आहे. तर सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. भेटू आता पुढे आपण. इकडे काय बघायला भेटतं बघू. परेड वगैरे तर मला वाटतं आता 9 वाजले तर झालं असेल, संपलं असेल. आता बघू आपण पुढे. नाही तर मग आपल्याला शेवटी आता कालाघोड्यालाच जावं लागेल. काय करणार, आमच्यासोबत आज पहिल्याच ब्लॉगमध्ये आमच्यासोबत स्कॅम वगैरे झाले. भेटू पुढे. तर या नाश्ता करायला सकाळपासून निघलो, कोणीच काय खाल्लं नाही. पहिला नाश्ता वगैरे करू, मग निघू आपण पुढे. भेटू आपण. या नाश्ता करू. तर मित्रांनो, आता नाश्ता वगैरे करून आम्ही निघलो आहे. आता चाललो आहे कालाघोडा फेस्टिवलकडे. बघू, इथून वॉकिंग डिस्टन्स आहे मिनिमम 15 मिनटं आहे. तुम्ही जर लवकर वगैरे आले तर चालत पण जाऊ शकतात. टॅक्सीने जाणे वगैरे असं म्हणजे हे नाही की टॅक्सीनेच जायचं, जवळच आहे, वॉकिंगने पण जाऊ शकतो. आणि त्याचा टायमिंग सकाळी 10ला आहे, म्हणजे 10 वाजता चालू होतो तो. आणि कालाघोडा फेस्टिवल आय थिंक 25 कालपासून चालू झाला आहे, तर तो 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तर तुम्ही पण येऊन व्हिजिट करू शकता आणि सगळ्या गोष्टी बघू शकता. चला भेटू. तर मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी बोललेलो इथून काय 15 मिनटावरतीच आहे. तर मी बोललो 15 मिनटामध्ये पोहोचेल,
15 मिनिटं बोलून बोलून इथं अर्धा तास झालाय. अजून आम्ही लोकेशन स्टॉप झालाय. लोकेशन वरती येऊन थांबलोय तर लोकेशन वरती काला घोडा बिल्डिंगच दिसते आम्हाला. हा लोकेशन त्यांचं आहे ना चुकीचं आहे. तर तिकडे तुम्ही जिथे लोकेशन स्टॉप होईल ना तिकडे तुम्ही विचारा. जे कोणी असेल आजूबाजूला त्यांना विचारून तुम्ही सजेस्ट करतील त्याप्रमाणे तुम्ही या चालत. आणि ज्यांना माहिती आहे ते तर ऑलरेडी ते तर बरोबर येऊ शकतात. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. टॅक्सीवाले पण येऊ शकतात. म्हणून नवीन असेल तर चालत यायचं असेल ना तुम्हाला तर विचारून या तुम्ही. लोकेशनप्रमाणे येऊ नका. ठीक आहे. भेटू आता आपण पुढं. आता बोलतात ते इकडे थोडं पुढं. मला तर असं वाटतं मी शिर्डीला चालतोय. 5 मिनिटावरती असं हॉल्ट. हा बघा याला पण आवडतंय. तो पण बघतो आपल्याकडे. आता बघू पुढं चाललोय. रस्ता पण एकदम सामसूम आहे. कोण दिसत पण नाही अजून. आम्हीच चालतोय. तुला कसं वाटतंय? हा पहिल्याच व्लॉग मध्ये थकलीस ना? परत येशील का आता? नाही असं करणार आता. चला बघू आपण पुढे जाऊन. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी आता एवढं चालू झालोय अर्ध्या तासानंतर मला फायनली आहे ना एक दिसलाय काळा घोडा. तुम्ही बघू शकता. हा काळा घोडा दिसला पण अजून काळा घोड्याचा जो फेस्टिवल आहे तो नाही दिसला मला. बघू आता आपण पुढे चालतोच आहे आम्ही. चालत किती चालतोय काय माहिती. मला असं वाटतं जो नाश्ता केलाय तो पण आमचा जिरला आता. प्रतीक पण पुढे चालतोय. त्याचा ब्लॉग चालू आहे त्याचा पण. चला भेटू आपण पुढे जाऊन. हे बघा फायनली आलो आम्ही आता. भेटला फायनली. खूप 4 तासानंतर आलो आम्ही. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आता काला घोड्याला. हे बघा इकडून आपल्याला रजिस्ट्रेशनची एंट्रीचं गेट आहे इथे सगळे चेकिंग वगैरे होतं. बघू शकता तुम्ही इथे लाईन वगैरे लागली आहे. त्याप्रमाणे इकडे तुम्ही लाईन वगैरे इथे असते. बघू शकता असे सगळे चेकिंग वगैरे होते. चेकिंग वगैरे करून तुम्ही आतमध्ये येऊ शकता. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे इकडे आल्यानंतर तुम्हाला आहे ना रजिस्ट्रेशन करायचं असेल. रजिस्ट्रेशन पूर्ण फ्री आहे. आणि ते ऑलरेडी तुम्ही जर पहिल्यापासून जर करून ठेवलं असेल तर त्यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही. आता ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही तर त्याच्यामुळे त्यांना थांबावं लागतं आणि लाईन लावावी लागते. त्यामुळे तुमचा टाईम वेस्ट होऊ शकतो. तुम्ही जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला टाकतो. हे बघा आता इकडे एंट्री केली. इकडेच आपल्याला काला घोडा हाच तो काला घोडा आहे ज्याच्यामुळे या फेस्टिवलला म्हणजे नाव दिलेलं आहे की काला घोडा फेस्टिवल. आणि हा त्यांचा मेन गेट आहे. बघू शकता तुम्ही. जसं आतमध्ये एंट्री घेणार तिथे असा मेन गेट आहे काला घोड्याचा. हा बघा प्रतीक म्हणे हा मेन गेट आहे. बघा आता बघू शकता मी आत्ता जस्ट आतमध्ये आलो आहे. एंट्री केली तुम्हाला दाखवलंच. आता पहिलाच आर्ट मी आता इकडे बघितला. एवढा खूप सुंदर असा आर्ट आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला पूर्ण मी व्ह्यू दाखवतो. खूप मस्त असा हे आहे. खूप मस्त व्ह्यू आहे. आणि म्हणजे काय तुम्ही आणि इकडे आले ना मित्रांनो तर तुम्ही कोणतं पण आर्ट बघणार ना प्रत्येक आर्ट मागे काही ना काही त्याचं रिझन आहे. आणि त्याचं काहीतरी शिकण्यासारखं तुम्हाला इथे भेटू शकतं. जो आर्टिस्ट आहे तो सगळ्या गोष्टी समजू शकतो. तुम्हाला या गोष्टीचं वाचायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून वाचू शकता. याच्या जस्ट बाजूलाच आहे ना असे एक पिशवीसारखं बनवलं आहे. खूप मस्त अशी ती पिशवी दिसते. आपण जी कॅरी बॅग बोलतो ना पेपरची कॅरी बॅग ती अशी बनवलेली आहे. खूप मस्त आहे. म्हणजे याच्यामध्ये तर काय आहे नाही जस्ट फक्त एक दाखवण्यासाठी त्यांनी बनवलेलं आहे. आता पुढे चल मग इकडे ही बघा स्वतः एकटा ब्लॉग काढताय मला एकटीला फिरवतोय. चल सोडतोय. आता हिला पण दाखवूया आपण. तिला या गाडीसोबत फोटो काढायचा आहे. बघा या गाडीसोबत फोटो काढायचा. केक असतो ना मित्रांनो केक पासून ही गाडी बनवलेली आहे. केक बघू शकता. केकच्या आर्ट पासून ती गाडी बनवली आहे. बघू शकता. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे फोटो वगैरे पण काढू शकतो. पूर्ण केकच्या याच्याने बनवलेली आहे ती. बघू. आणि या काला घोडा आर्ट फेस्टिवलला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तेव्हा तुम्ही वाचू शकता.
गेल्या वर्षीप्रमाणे या पण वर्षी आहे ना काळा घोडाचा जो गेट आहे ना पूर्ण बॉटलनेच बनवलेला आहे. बघू शकता तुम्ही. गेल्या वर्षी पण असं बॉटलचाच गेट होता. खूप मस्त असा छान असा गेट बनवलेला आहे बघा तुम्ही. मस्त असा काला घोडा फेस्टिवल. चला आतमध्ये जाऊ आपण आता. बघू पुढे अजून काय बघायला भेटतं आपल्याला. इकडे असे छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता. इथे बघा प्लेट्स आहेत मस्त अशा आर्ट केलेल्या प्लेट्स आहेत. परचेस वगैरे पण करू शकता तुम्ही. इकडे सगळे कपडे वगैरे आहेत, क्लोथ्स. त्यानंतर पुढे आलं तर तुम्हाला इकडे पूर्ण बॅग वगैरे पण बघायला भेटतील. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स वगैरे आहेत. तुम्ही परचेस करू शकता इकडे. हे बघा हे छोटे छोटे स्टॉल आहेत. आणि इकडे माझी बायको मला बोलते मला हे पाहिजे मला ते पाहिजे. काय पाहिजे तुला? हे बघा हे ग्लास प्लेट्स बघू शकतो. खूप छान अशी डिझाईन्स आहेत. मस्त डिझाईन आहे. काय पांडा पाहिजे घे जातं बघ. हिला पांडा पाहिजे. फक्त 300 रुपये. जास्त नाही मित्रांनो. फक्त 300 रुपये. हा ती बघा काय बोलते लाडकी बहीण. तसं जस्ट पुढे आले तुम्ही. हा तुम्हाला आहे ना पूर्ण इकडे दिलेला मॅप आहे. काला घोडा आर्ट फेस्टिवलचा जो मॅप आहे ना इकडे स्टार्टिंगला जसं जस्ट एंट्री केली तुम्हाला इकडे मॅप बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता पूर्ण. त्यानंतर इकडे ब्ल्यू टोकाई कॉफी रोस्टर्स. इथं कॉफी आहे. कॉफीचा स्टॉल आहे. अजून एक इकडे आम्हाला जस्ट बाजूला एक बघायला भेटलंय. अजून एक घोडा आहे बघा. आपण बघू शकता तुम्ही. खूप असं मस्त पुट्टा असतो ना पुट्ट्यापासून बनवलेला आहे ते. खूप मस्त बनवलं. असा हात दाखवला आणि हातामधून तो घोडा आपल्याला तिथे दाखवला आहे. याची माहिती तुम्हाला सगळी इथे भेटू शकते. वाचा पुढे सगळं तुम्हाला सगळी माहिती भेटेल. फक्त एवढं आहे आपल्याला ते समजणार नाही. आर्टिस्ट लोकांनाच ते समजू शकतं की काय म्हणजे त्यांनी काय लॉजिक लावून बनवलं आहे. तर तुम्ही बघू शकता का पूर्ण व्ह्यू तुम्हाला देतो. मला अजून एक इथे म्हणजे एक आर्ट आवडलेला आहे खूप. बघू शकता तुम्ही असं कसं आहे. इकडे फक्त हाफ घोडा दाखवलेला आहे. अर्धाच फक्त घोडा आहे. खूप असं मस्त बनवलेलं आहे. पत्र्यापासून बनवलेलं आहे वेल्डिंग करून. लोखंडाचं मेटल असतं ना त्या मेटलपासून तो बनवला आहे. मधला भाग गायब आहे फक्त लास्ट. आणि म्हणजे याचं काहीतरी लॉजिक असू शकतं. हा काहीतरी लॉजिक असणार त्याचा. तर ते ही बोलते असं उभं राहायचं इथे. हिचा लॉजिक बघा. असं उभं राहायचं बोलते आणि जायचं. चला पुढे बघू अजून आपल्याला काय काय बघायला भेटतं. काय आवडला? हो मस्त आहे. खूप भारी आहे. हे बघा किती मस्त आहे. बघू शकता तुम्ही. एक म्हणजे अशी सीझर दाखवले. सीझर इकडे त्याची माहिती आहे. ही पूर्ण माहिती दिली. हाफ अँड होल या आर्टचं नाव आहे. हाफ अँड होल. हे बघा म्हणजे असं एक घोडा दाखवला आणि त्या घोड्यामधून इथे पुढे दाखवलेली आहे एक लेडी. म्हणजे तुम्ही ही जी आर्ट बघितलाय ना याची आपल्याला पूर्ण माहिती सांगतील. इकडे तुम्ही विचारू शकता त्यांना. ते सजेस्ट करतील तुम्हाला. एक्सप्लेनेशन देतील. सांगा मॅडम. बेसिकली एक पोएटिक एक्सप्लोरेशन है ऑफ सेनेटोर. सेनेटोर अपने में ही 2 हिस्सों का एक ट्रांसफॉर्मेशन होता है जो मिलके बनता है. दैट इज
तुम्हारा ह्यूमन फॉर्म एंड तुम्हारा हॉर्स। तो ये हमने इवन जो हमने मटेरियल्स यूज़ किया ना उसके थ्रू दिखाने का ट्राई किया। जो जिपर है हमने उसे यूज़ किया ताकि टू शो हम कैसे बॉन्ड्स क्रिएट करते हैं, हाउ इट्स क्रिएटेड, हाउ इट कैन बी ब्रोकन एंड स्टफ लाइक दैट। एंड वी ऑल्सो हैव द सिजर जो अपने आप में ही ट्रांसफॉर्मेशन की बात करते हैं कि हाउ हम उसे यूज़ करके अलग अलग चीज़ें बना सकते हैं। देन मेजरिंग टेप है जो हम यूज़ करते हैं टू मेजर वेरियस एस्पेक्ट्स इन आवर लाइफ, इट कुड बी सक्सेस, हैप्पीनेस, बराबर। देन जो पैच वर्क है इट ब्रिंग्स इट ऑल टुगेदर, क्योंकि ये कैसे डिफरेंट एस्पेक्ट्स हमारे लाइफ के होते हैं, इट कुड बी परफेक्ट, इम्परफेक्ट, पर जब वो सब साथ में आता है इट मेक्स लाइक अ थिंग ऑफ इट्स ओन दैट इज ब्यूटीफुल इन इटसेल्फ। तो हमने वही दिखाने का ट्राई किया, तो हाउ द वाइल्ड मीट्स द प्रैक्टिकल, द इम्प्रैक्टिकल एंड द इंटेलेक्चुअल ऑल कमिंग। थँक्यू फॉर। थँक यू सो मच। बघू शकतो तुम्ही झिप्पर वगैरे म्हणजे जे आपली चैन वगैरे असते ना त्याच्यापासून पूर्ण ते हे केलेलं आहे। आपल्याला माहिती सांगितली येस, खूप मस्त आहे। मी बघितलं इकडे हा एक आहे, हे बघा बघू शकता तुम्ही, हा एक आहे आर्ट। खूप छान असं बनवलेलं आहे आणि याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इकडे दिलेली आहे, म्हणजे तुम्ही वाचू शकता। मी तर वाचतो इथेच, तुम्ही पण वाचू शकता स्क्रीनशॉट काढून वगैरे। हे बघा खूप मस्त असं बनवलेलं आहे, छान आहे, खूप छान। काय आलं तुला? दीदीला फोन करते मी। दीदीला फोन कंटाळा आला? नाही, आरवीला दाखवायचं ना काला घोडा फेस्टिवल। हां, मला वाटलं कंटाळा आलं तुला माझ्यासोबत येऊन। हो, अजून एक इथे मला एक दिसलेली आहे, खूप मस्त असं केलेलं आहे आपलं, म्हणजे बोलतात ना लहान मुलांच्या ज्या वस्तू असतात ना, टॉयज ज्या सगळ्या आपल्या लहानपणापासून आपण खेळतो वगैरे, हे बघ टॉयज, त्यापासून हे सगळं बनवलेलं आहे, मस्त बनवलं आहे खूप। हे बघा सगळे हे लहान मुलांच्या ज्या वस्तू असतात ज्या आपण लहानपणी खेळायचो ना त्या वस्तूंपासून बनवलेलं हे आर्ट आहे। बघा मस्त आहे, खूप मस्त आहे, मला तर खूप आवडला। तुम्ही पण येऊन इथे ट्राय करा, मी तर बोलेल खरंच इकडे या, तुम्हाला सगळ्या काही गोष्टी बघण्यासारख्या आहे, शिकण्यासारख्या पण आहे, बघू शकता। या आर्टची माहिती इथे हे बघा इथे दिलेली आहे, वाचू शकता तुम्ही, जे काय स्क्रीनशॉट काढा वाचा। जस्ट असं पुढं येऊन तुम्हाला ना हे बघा या आर्टच्या इथेच बाजूला असं एक मस्त असं अजून इथे पण एक आर्ट बनवलेलं आहे, बघू शकता तुम्ही। खूप असं इकडे बघितलं ना असं वाटतं विजिबल आहे, पूर्ण असं आरशासारखं आहे, याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इकडे बघायला भेटेल, बघू शकता। पूर्ण व्ह्यू देतो मी तुम्हाला। हां, आल्याचा आहे बघा पूर्ण व्ह्यू आहे। तर तुम्हाला मित्रांनो ओमकारचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा, मी त्याच्याच ब्लॉगमध्ये ना थोडा वेळ शूट करतो, बोललो आपण ब्लॉग आहे तर बघा, सपोर्ट करा, समजून घ्या भावाला, जसं मी पण चुकलेलो तसं तुम्ही मला समजून घेतलं, तसं आपल्या भावाला पण तुम्ही समजून घ्या। मी त्यामध्ये जे काय असेल ते तुम्ही सांगू शकता, मला काय प्रॉब्लेम नाही, जसं काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून सांगा, म्हणजे काय तुम्हाला काय ना आवडलं किंवा आम्ही चुकीचं काय कधी बोललो असेल आर्टबद्दल, थोडाफार आमच्याकडून चुकून निघाला असेल तर आम्हाला क्षमा करा, कारण आम्हाला जास्त काही एक्झॅक्टली माहीत नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला समजून घ्या। तुमचा जो रिस्पॉन्स जो असेल ना त्या रिस्पॉन्स तुमच्याकडून येणार ना त्याच्यावरती आम्हाला अजून व्हिडिओ बनवायला चांगलं वाटेल, त्यामुळं तुम्ही जो रिस्पॉन्स द्या, चुकलेला असेल तर चुकीचं सांगा, बरोबर आहे तर बरोबर सांगा, तुम्ही सांगणार त्या गोष्टीवरती मला अजून ब्लॉग बनवायला इंटरेस्टेड होईल, ठीक आहे। बघू आपण आता पुढे अजून काय काय गोष्टी आहे, चला। हे एक बघा इथं फोटोशूटसाठी आहे ना, तुम्ही एकदम मस्त असं आर्ट बनवलेलं आहे, इथे फोटोशूट करू शकता आणि एकदम खूप मस्त, म्हणजे असं बघितलं ना की असं वाटतं की रिअलच आहे, एकदम पूर्ण रिअल वाटतंय बघा, रिअल वाटतं एकदम। हा प्रतीक पण इकडेच आहे, हा आहे की ते आर्ट आहे। आपले जे साडीचे जे काठ पदरची साडी बोलतात ना आपली मम्मी वगैरे घालते, त्या साडीच्या ह्याच्यापासून त्यांनी पूर्ण हे बनवलं, बघू शकता। कसं वाटलं सांगा तुम्ही। एक आर्ट बघितला आता आम्ही, हा बघा सोनाली पण बघते, आम्ही हा विचार करतोय की हा घोडा आता बघा तुम्ही असा आहे
आणि इकडे आहे ना ह्याच्या साईडला इथे बरोबर समोर मिरर आहे आणि मिररच्या मध्ये असं त्यांनी एक हे लावलं आहे तरी त्या साईडला त्या मिररच्या तिकडे हे दिसतोय बघा तुम्हाला. आम्हाला तर काय समजलं नाही पण कसा दिसतोय ते काय माहिती नाही. बघू शकता तुम्ही खूप मस्त असा आहे. पुढे बघू आपण अजून काय भेटतं बघायला. अजून एक आर्ट आहे बघा. हा एक आर्ट आहे मस्त. आपण इग्लू आर्ट, सोनाली बोलते इग्लू आर्ट आहे हा. सी मस्त आहे, खूप मस्त आहे. खूप काही बघण्यासारखं आहे म्हणजे इकडे. याची इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवतो मी, की तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या वाचा. काय मी पण वाचतो. आता पुढच्या आर्टकडे आलो आहे आम्ही. हे बघा छोटे छोटे कावळे दिले काव. आणि ही ती आर्ट आहे. इथे पण घोडं दिलेलं आहे. हे बघा बघू शकता तुम्ही. पूर्ण व्ह्यू दाखवतो तुम्ही. ही बघा काय करते. मस्त आहे. याची माहिती तुम्हाला मी दाखवतो. हे बघा काय बोलतेय. खिळा कमी आहेत ना घरात, पण इथून एखादा खिळा घेतला घरी कामी येईल. हिला खेळ कमी पडले. मी खेळा चोरला इथे. अशी चोरी वगैरे काय करू नका मित्रांनो. एवढं चांगलं आपल्यासाठी बनवलेलं आहे. बघा हा एक मस्त आहे, मस्त आहे. हे आर्ट बघू शकता तुम्ही. ही त्याची माहिती दिली आहे बघू शकता. चला पुढे बघू अजून. तर मित्रांनो सगळं फिरून वगैरे जर तुम्ही थकले वगैरे असाल तर इकडे बसायला सुद्धा जागा दिलेली आहे. इकडे तुम्ही रेस्ट वगैरे करू शकता थोडंफार बसून. बघू शकता तुम्ही. खूप छान असं मस्त बसायला वगैरे पण जागा आहे. त्यानंतर ही इकडे अजून एक आर्ट आहे. हा एक आर्ट आहे बघा. हा पण खूप छान आहे बघा. असं व्ह्यू देतो मी तुम्हाला. खूप मस्त आहे हा. आणि याची पूर्ण माहिती आहे. सोनाली बोलते की हा कच्छ रिजनचा घोडा आहे. हा एक बघू शकता तुम्ही. हा पण खूप मस्त आहे बघा. बघू शकता. हे बाटल्यांचे जे झाकण असतं ना आपले बिस्लेरीची बाटली, त्या बिस्लेरीच्या बाटलीच्या झाकणापासून हा बनवलेला आहे. खूप मस्त अशी आर्ट आहे. याची माहिती इकडे दिली आहे बघा ना मित्रांनो. इथे वेगवेगळ्या प्रकारचे घोडे आणि त्यांचे नाव दिले. डोकरा आर्ट, डोकरा आर्ट आहे. वरली हे बघा बघू शकता तुम्ही. खाली सगळ्या घोड्यांचे प्रकार आणि सगळे दाखवलेले आपल्याला इथे बघू शकता. इकडे अजून एक आर्ट आहे. हे आम्ही बॅक साईडला आहे. ही त्या आर्टची इन्फॉर्मेशन आहे. हे बघ फिजिकोलॉजिकल कॉन्सेप्ट आहे. पूर्ण आर्ट दाखवतो तुम्हाला मी. हा बघा तो पूर्ण आर्ट आहे. आणि इथे एक छोटं घर पण बनवलेलं आहे. खूप छान असं. कालावडा फेस्टिवलमध्ये मला सगळ्यात बेस्ट वाटलेला आर्ट म्हणजे हाच आहे. जे म्हणजे आपली मुंबई, इथे आपण राहतो, याच्यामधून पूर्ण आपल्या मुंबईचं जीवन दाखवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. इथे ट्रेन दाखवली आहे, ऑटो रिक्षा वगैरे, टॅक्सी. हे बघा आपलं मुंबईचं जीवन दाखवलं आहे जे आपण इकडे जगतोय. आणि हे बघा इथे BST दिली आपली. BST जी आपली बस असते. कॅमेरे, मुंबईच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे दाखवल्या, इमारती आणि ट्रेन दाखवले. माझ्या एक्सपिरियन्समध्ये म्हणजे एवढ्या याच्यामध्ये मला इट्स खूप खूप मस्त वाटलं. याची इन्फॉर्मेशन तुम्हाला हे एक बघा. मशीन्सपासून जे आपले गाडीचे पार्ट्स वगैरे जे असतात ना, इलेक्ट्रॉनिक पार्ट्स, त्या पार्ट्सपासून हे बनवलेलं आहे. आणि एक म्हणजे घोडाच आहे तो. बघू शकता तुम्ही. घोडाच आहे तो. हे बघा
अजून इकडे त्याच्या बाजूलाच एक आर्ट आहे, हा बघा. त्याची इन्फॉर्मेशन आहे. हा एक घोडा बघा, आपली जी सुतळी असते ना, सुतळी बारीक, तर सुतळीपासून बनवलेला घोडा आहे. बघा सुतळीपासून खूप मस्त आहे. चल भारी वाटतं. त्यासाठी भारी वाटतं, त्यासाठी भारी वाटतं. आणि इकडून पण बघू शकतो तुम्ही या साईडला, खूप मस्त आहे. हा सगळ्यात लास्टचा आणि लास्ट आर्ट आहे हा कालाघोडा फेस्टिवलचा. एकदम मस्त आहे. इथे तुम्ही फोटो वगैरे कॅप्चर करू शकता. खूप मस्त आहे. पूर्ण दाखवतो मी तुम्हाला. खूप मस्त बनवलं फोटो कॅप्चर करण्यासाठी. तर मित्रांनो, जस्ट आता आम्ही पूर्ण काळाघोडा फेस्टिवलचं तुम्हाला दाखवलं आहे सगळं. तर सगळं बघून झालं आहे. तर त्याला खूप कष्ट करून इथं आलो आहे. तुम्ही बघितलं असेल किती थकलेलो आम्ही. आणि खूप मस्त. आणि 25 इयर्स कालाघोडा फेस्टिवलला कंप्लीट झाले. तर याच असंच मी क्षमा मागतो आणि तुमची रजा घेतो. आणि भेटूया आपण नवीन पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि काय चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू आपण पुढील नव्या व्लॉगमध्ये.